रिडेव्हलपमेंटच्या प्रकरणात एक तर आहे की मला घर मिळतंय, ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही कन्सिडरेशन, मनी कन्सिडरेशन मिळतं, पैसे म्हणजे भाडं झालं, कॉर्पस झालं, बेटरमेंट, ब्रोकरेज देतात, शिफ्टिंग देतात, ओके. तर यांचं आता काय, कॉर्पस, बेटरमेंट ह्या सगळ्यांचं कॅटेगरी सेमच आहे की काही वेगवेगळे कॅटेगरी आहेत आणि यांना टॅक्स लागू होतो का? आता पहिला बेसिकली हे पैसे दिले का जातात? हो, जेव्हा आपण जुना फ्लॅट देतो तेव्हा सोसायटी असते, त्याच्यामध्ये एक कॉर्पस असतो. तो कॉर्पस आपल्याला सोसायटीमधनं काढता येत नाही हो, जुन्या मेंबर्सना, पण नवीन मेंबर्स येणार असतात. मग हे ॲट पार कसं आणायचं? तर बऱ्याच वेळेला सोसायटीमधले मेंबर्स म्हणतात की मला तर हे पैसे काढता येत नाहीयेत. मग बिल्डरला ते सांगतात की तुम्ही आम्हाला डायरेक्टली आमचा काय कॉर्पस, जे काय कॅल्क्युलेशन होईल त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला कॉर्पस द्या. दॅट इज वन वे ऑफ लुकिंग ॲट इट. तर तो एक कॉर्पस मला मिळतो. त्याच्यानंतर एक मला हार्डशिप अलाउन्स म्हणून मिळतो की मला काहीतरी त्याच्यामुळे त्रास होणार आहे की मला माझं राहतं घर सोडून दुसरीकडे कुठेतरी भाड्याने राहायला लागणार आहे. तिथे मला सगळं परत नवीन बघायचं आहे सगळं. म्हणजे रोजच्या फॅसिलिटीज ज्या असतात, दूध, शाळा, हे ते, त्याच्यापासून ट्रान्सपोर्ट लांब पडणार आहे. मी आधीचं सगळं सेटअप केलेला असतो, बरोबर, सगळंच मला बघायचं. दॅट इज माय हार्डशिप. त्याच्यासाठी मी एक वेगळं काहीतरी एक अमाऊंट बिल्डरकडनं घेतो. प्लस मला माझं स्वतःचं दुसरं घर नसेल तर तो एक रेंट म्हणून मला दिलं जातं की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला नवीन फ्लॅट मिळत नाही तोपर्यंत भाड्याने राहा.